नमस्कार मंडळी, महायोजना दूत या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मंडळी, आपण बघितलं असेल महायोजना दूत या चॅनलवर आपण सोलार संबंधित भरपूर असे व्हिडिओ शेतकऱ्यांची माहितीस्तव टाकले आहेत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा झाल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे। आता असेच शासकीय योजनांची माहिती देणारे व्हिडिओ आम्ही आमच्या या महायोजना दूत या चॅनलवर टाकणार आहोत। तर मंडळी, अशाच आज एका शासकीय योजनेबद्दलची माहिती आपण बघणार आहोत, ती म्हणजे आपली राशन कार्डची केवायसी। तर मंडळी, नेमकं आपण राशन कार्डची केवायसी किंवा आपल्या घरातील कोणत्या सदस्याची राशन कार्डची केवायसी राहिली असेल तर ती केवायसी करणं का गरजेचं आहे, ती केवायसी करायची असेल तर आपल्याला कुठे जाऊन ती केवायसी करावी लागणार आणि ही केवायसी केल्यास काय फायदा होईल किंवा न केल्यास काय नुकसान होणार आहे, याच संबंधीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या या महायोजना दूत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून शासकीय योजनाबद्दलची माहिती आणि सोलार संबंधीच्या आणखी नवीन काही व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर आमच्या या चॅनलवर टाकणार आहोत, ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। मंडळी, आपणास माहित आहे की राशन कार्ड आपल्यासाठी किती गरजेचं आहे। राशन कार्डवर जर आपल्याला धान्य मिळत असेल तर धान्य मिळण्याच्या व्यतिरिक्त देखील जर खूप काही शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी राशन कार्ड हे आपल्याकडे असणं महत्त्वाचं आहे आणि सध्या सरकारने या राशन कार्डची ई केवायसी करणं ही सक्तीचंच केलं आहे। ही केवायसी आतापर्यंत फक्त स्वस्त धान्य केंद्रामध्येच होत होती, त्यामुळे बऱ्याच लोकांना स्वस्त धान्य केंद्रात जाऊन आपली केवायसी करणं शक्य झालं नाही। काही लोक बाहेरगावी राहतात किंवा राशन दुकानदाराकडे भरपूर रांग लागली असते, त्यामुळे आपली राशन केवायसी आपण केली नाही। तर मंडळी, राशन केवायसी जर केली नसेल तर त्याची आता शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे आणि त्यानंतर 1 एप्रिल पासून आपण जर केवायसी केलेली नसेल तर 1 एप्रिल पासून आपल्याला धान्य मिळणार नाही आणि राशन कार्डच्या यादीतून आपलं नाव सुद्धा वगळण्यात येईल। त्यामुळे आपल्याला फार मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे। त्यासाठीच आपल्याला 31 मार्च अगोदर आपली राशन कार्डची केवायसी करणं गरजेचं आहे। आता ही राशन कार्डची केवायसी करायची असेल तर या अगोदर आपल्याला राशन धान्य दुकानदाराकडे जावं लागत होतं आणि तिथे आपली केवायसी करावी लागत होती। आता केवायसी करायला गेल्यानंतर भरपूर तिथे रांग होती किंवा आपल्या बोटाचे ठसे येत नव्हते, त्यामुळे आपण राशन केवायसी केलेली नाही। परिणामी आपली राशन केवायसी अजून पेंडिंग आहे, ते अद्याप आपण पूर्ण करू शकलो नाही। तर या राशन कार्डची केवायसी न केल्यामुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी आता सरकारने एक ऍप्लिकेशन आणले आहे। त्या ऍप्लिकेशनद्वारा आपण स्वतः आपल्या राशन कार्डची केवायसी आपल्या मोबाईल ऍप्लिकेशनद्वारे घर बसल्या करू शकतो आणि हे राशन कार्डची केवायसी करणे अत्यंत गरजेचंच आहे। राशन कार्डची केवायसी करण्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन मेरा केवायसी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे। त्यामध्ये आपला आधार कार्ड नंबर टाकून आपल्याला पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे। ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये अजून एक ऍप्लिकेशन हवं आहे, ते म्हणजे फेस आरडी। ते सुद्धा आपल्याला प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल। हे दोन ऍप्लिकेशन म्हणजेच मेरा केवायसी आणि दुसरं म्हणजे फेस आरडी, हे दोन्ही ऍप्लिकेशन आपल्या मोबाईलवर डाउनलोड केल्यानंतर आपल्याला मेरा केवायसी ऍप्लिकेशन ओपन करायचे आहे। त्यामध्ये आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करायची आहे। ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लगेच आपल्याला आपली राशन केवायसी सक्सेसफुल झाल्याचा मेसेज येईल। असा मेसेज आला तर समजून जायचे की आपली केवायसी पूर्ण झाली आहे। ही केवायसी आपल्याला सध्या स्वस्त धान्य दुकानदाराकडे सुद्धा करता येईल, पण तिथे होणारा त्रास टाळायचा असेल तर आपल्याला आपल्या मोबाईल ऍप्लिकेशन मधून ही राशन केवायसी करणं आता सोपं जाईल। त्यामुळे आमची आपल्याला विनंती आहे की आपण आपल्या मोबाईलमध्ये मेरा राशन हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपली केवायसी पूर्ण करा, जेणेकरून 1 एप्रिल पासून आपल्याला आपल्या राशन कार्ड संबंधीची जे काही योजना आहेत, जे काही धान्य मिळतं ते आपल्याला मिळत राहील। धन्यवाद।